तर मंडळी याचे ह्या ज्या दरवाजाच्या आतमध्येच तो टूथ ठेवलेला आहे आणि लोक मग तिकडून असे दर्शन घेत 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 इथून बाहेर जातात. पण मला ते इथे बसून मस्त नारळ पाणी प्यायचं आहे. काय मजा येते, शांत निवांत, पक्ष्यांचा किलकिलाट, जबरदस्त. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लक्ष्मण वॉकच्या नवीन भागात स्वागत आहे. हे माझं हॉटेल आहे, हा पॅसेज आहे, इकडून हा नजारा आहे. जवळजवळ जमिनीपासून 2000 फीट अबाव हे हॉटेल आहे. कारण मी खूप लांबचं डेस्टिनेशन घेतलं आहे कँडीमध्ये, तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी पॅसेज पण आहे इकडे. रूम मी छोटासाच घेतला आहे कारण एकटाच आहे, मला इटिनरीवर जास्त स्पेंड करायचे होते. 75% ऑफ द कम्युनिटी इकडे बुद्धिस्ट आहे आणि बाकीची 25% जी आहे ती मुसलमान, ख्रिश्चन आणि हिंदू आणि इतर जाती आहे. तर मंडळी, आपण आता आलेलो आहोत टूथ रेलिक टेम्पलजवळ. ठीक आहे, जर तुम्ही श्रीलंका ट्रिप प्लॅन करताय तर हे मस्ट विजिट प्लेस आहे. तर या टेम्पलची खासियत असं आहे की असं म्हटलं जातं, बुद्धांचं जे लास्ट रिच्युअल्स होतं त्याच्यामधून एक दात स्मगल केला होता आणि तो तिथून इकडे आणला गेला होता थ्रू यांची जी प्रिन्सेस आहे हेमा माली म्हणून, इसवी सन 1600मध्ये. तर तेव्हा हा दात इथे स्मगल करून आणला होता आणि त्यानुसार हे टेम्पल बांधलं गेलं होतं. सिन्हा लेसे किंग म्हणून जो होता, त्यांचं असं मान्यता होतं जो पण या दाताला पोजेस करेल त्याला या कंट्रीला रूल करायचं सामर्थ्य मिळेल, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आपण आता या टेम्पलजवळ आलो आहे आणि इथूनच मग कँडी रिव्हर लेक पण मी तुम्हाला दाखवेन. खूप छान असा नजारा आहे इकडचा. तर नक्की मित्रांनो बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग. मंडळी, हे त्यांचं तिकीट काउंटर आहे, याच्यामध्ये 1500 श्रीलंकन रुपीज आपण टाकले आहेत आणि आपल्याला एक तिकीट मिळणार आहे. तर जवळजवळ 500 रुपयाची एंट्रन्स फीज आहे. ठीक आहे, तर आता आपण एंट्रन्स फी घेतलेली आहे, तिकडून आपण पुढे चाललो आहे आणि हे त्याचा एंट्रन्स आहे. हे त्यांचं एंट्रन्स फी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथून आपण चाललो आहे आतमध्ये. खूप असे वेगवेगळ्या कंट्रीजमधून टुरिस्ट आलेले आहेत. तर मंडळी, आपण कसं आपली विश वगैरे लिहून काही काही मंदिर आहेत तिथे आपण कसं झाडाला वगैरे बांधतो, तर इथे एक प्रथा आहे की एक कॉईन व्हाईट कपड्यामध्ये रोल करून हे लोक आपली विश इकडे लिहितात आणि अशी मान्यता आहे की असं लिहिल्यानंतर त्यांची विश नक्की पूर्ण होते. तर तुम्हाला हे माहीत होतं का? आणि त्याच्यानंतर ही जी गोष्ट आहे ही एका हत्तीवर ठेवून त्याला सजवून, जशी आपल्या इथे रथयात्रा असते तसं नेलं जातं. तर ही प्रथा पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे, वर्षातून एकदा असते ही, असं मला सांगितलं. हेमा मालिनी ज्यांनी हा दात इकडे आणला त्यांची इथे प्रतिमा आहे आणि हा आहे दंतकुमारा. तर ह्यांनीच ते दात स्मगल करून त्यांच्या केसामध्ये ठेवून आणला होता. तर अशी ही कहाणी आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो? मंडळी, डेली सकाळी इथे एक सेरेमनी असते, तर त्यासाठीच एवढी गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. जसं आपल्या इथे प्रार्थना वगैरे करतात तसं तिथे कमळाचा चढावा करून प्रेयर्स म्हटली जाते आणि तुम्ही पाहू शकता केवढी मंडळी. याचे ह्या ज्या दरवाजाच्या आतमध्येच तो टूथ ठेवलेला आहे आणि लोक मग तिकडून असे दर्शन घेत 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 इथून बाहेर जातात. श्रीलंकाला हा हत्ती गिफ्ट दिला होता, तर त्याची स्किन अजून पण स्टोअर करून ठेवले, तुम्ही बघू शकता. आणि हे त्याचे पिक्चर्स आहेत सर्व. ही एन्शियंट हिस्ट्री आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मंदिरासोबत इथे म्युझियम पण होते. प्रत्येक चित्र इकडची एक एक स्टोरी सांगतात, पण फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते त्यामुळे जास्त काय शूट करू शकलो नाही मी. हे जे म्युझियम वगैरे आहेत तेव्हा कोणत्या कंट्रीने ह्यांना काय काय गोष्ट पाठवलेत त्याचं इथे नोंदणीकरण केलेलं आहे.
तर जवळजवळ 17 कंट्रीजने यांना काही ना काही दिलेलं आहे हे म्युझियम बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता. ते वर्ल्ड ऑफ बुद्धिझम म्युझियम आहे मंडळी. तर मस्त होतं, वाईब होती वेगळी. तर चला आता इकडेच जवळ लेक रिव्हर आहे, इकडची कॅन्डी लेक म्हणून प्रसिद्ध आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. खूप छान असा नजारा आहे. तुम्हाला मी लवकरच तिकडे नेईन आणि आपला ब्लॉगमधून तुम्हाला पुढे माहिती देईन. तर मंडळी हा कॅन्डी रिव्हर लेक आहे, एक्झॅक्टली अपोजिट टेम्पलच्या. तर तुम्ही बघण्यासारखा नजारा आहे हा पण. आणि इथे थोड्या दूर गेल्यावर तिथून बोट राईड्स पण आहेत आतमध्ये फिरवण्यासाठी. आणि इथे छोटी छोटी बदकं पण आहेत, ती पोहत आहेत. तर वन टाईम वॉच आहे निसर्गाच्या सानिध्यात बसून शांतपणे. मी पण आता नारळ पाणी एक घेतो आणि पीत बसतो. मस्त ना, समोरचा व्ह्यू मस्त आहे. तर मंडळी हा आहे कॅन्डी लेवर लेक. मगाशी जी तुम्हाला मी बोट बोललो ती हीच आहे. त्या बोटीत बसून तुम्ही जाऊ शकता, पण मला तर इथे बसून मस्त नारळ पाणी प्यायचं आहे. काय मजा येते यार, शांत निवांत, पक्ष्यांचा किलकिलाट, जबरदस्त. आणि हे रोडच्या नजदीकच आहे, असं काय लांब सुद्धा नाही आहे. इथे बसून तुम्ही इथे बसू शकता, नारळ पाणी एन्जॉय करू शकता, बोटिंग करू शकता आणि त्याचे मजे घेऊ शकता. फिशला खायला सुद्धा घालतात बघा. एक फिशला पॉपकॉर्न देतात आणि फिश मध्येच येऊन घेऊन जाते. बघताय का तुम्ही? नाईस वन. तर मंडळी आपलं रिक टेम्पल पण कव्हर झालेलं आहे, कॅन्डी लेक पण कव्हर झालेलं आहे. तर आपण आता नुवान इलिया या ठिकाणी चाललो आहे. तर 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे. तर पुढच्या ब्लॉग, आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. तोपर्यंत गाणी धमाल मस्तपैकी माहोल बनवत. आता 1.5 तासाचा हा प्रवास असेल. टेक केअर.